पिकल्यासे कंपन गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ मारे ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ मारे ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी काम क्रोध लोभ माने ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली विठाला वंशी विभूषित करान निरदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्ठान पूर्णेन्दु सुंदर मुखारविंदनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने मनोजवत्मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं शैलामृतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले सौपाडून या भरे वरी बैसौ पावले श्री गुरुजी प्रार्थनास्थळी प्रार्थप्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा स्थितीपर प्रकरणामधला संसारात जन्माला येऊन भाग्य या पदवीपर्यंत कसं प्राप्त करता येईल जाता येईल हे सांगणारा अभंग आहे विठाला अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार गेल्या 17 वर्षाची पवित्र परंपरा असलेला भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सोहळा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आमचे हृदयातील जोडत असणारे केशवजी महाराज भोले महाराजांच्या मुखारविंदातून भागवत कथेचा आनंद आपण गावकरी घेत आहोत. बरगच्च होत असलेला अन्नदान सकाळ
सकाळी नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंत सप्ताहाने एक काम चांगलं केलं. आमच्या आईसाहेबाचं चूल पेटवायचं काम कमी झालं, म्हणजे गॅस पेटवायचं. सकाळचा नाश्ता मंडपात येऊन करायचा, रात्रीचे जेवणासकट इथंच. आनंद सोहळा आहे, भरगत अन्नदान सुरू आहे. सोहळ्याचा आज 3रा दिवस आहे. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आमच्या आदरणीय गंभीरे महाराजांनी आम्हाला निमंत्रित केलं. तुमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या गावातील भागातील सगळी गुणवान मंडळी, सगळे गायनाचार्य, आता सगळे नावं घेत बसत नाही. आमचे गणेश दादा आहेत, म्हणजे तालमणी तालरत्न दीपक आहे ना, हां आपलं तिसरं वाजवतोय, 2 वाजवले सगळं. दोन्ही मृदंग वादक सुंदर आहे, हार्मोनियम वादक, सगळी टाळकरी मंडळी, माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी, गावातील परिसरातील सगळी भाविक श्रोते मंडळी, सर्वांच्या प्रती अत्यंत आदराची भावना ठेवून कीर्तन सेवेला आरंभ करू. मानवी जीवनाच्या प्रवासात प्रयत्नालाही महत्व आहे आणि प्रारब्धालाही महत्व आहे. सगळ्याच गोष्टी प्रयत्नानं मिळत नाही आणि सगळ्याच गोष्टी नशिबानं सुद्धा मिळत. आपल्याकडे म्हण आहे बघा, दे रे हरी, दे रे हरी, असं होत नाही. आणि काय काय प्रयत्नवादी माणसं असं ठोकून सांगतात, प्रयत्ने वाळूचे कलर गळता, त्यावर त्याला 2 किलो वाळून दे म्हणावं तेल घालून. थोडक्यात प्रयत्न तेवढ्या पराकोटीचा करावा. प्रयत्नालाही महत्व आहे, प्रारब्धालाही महत्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायावर काही लोकांनी आक्षेप घेतला. वारकऱ्यांनी काय सांगितलं, ठेविले अनंते पैशाचे राहावे, चित्ती असू द्यावे, ठाईच पैसोनी न लगती सायास जावे, सुखे येतो घरा. अशा प्रमाणांचा आधार घेतला. काही माणसं लई हिशोबात पाठांतर करतात महाराज, त्याला जेवढं लागतंय तेवढंच पाठ करते. एक जण परवा मला भेटलं, मला पण लागलं महाराज एक अभंग वाचला. मी म्हणलो कोणता वाचला? म्हणला मुका लावू नये भाडा. मी म्हणलं मला एवढाच पाठ केला, बाकीचा गाथा पण वाचायचा म्हटलं. त्यांच्या धोरणात पाठ करत. एक जण तो म्हणला महाराज ते घेती घेती नरका जातीचा अर्थ काय म्हणतो हे तिकडं मला शिकवायला लागला. म्हणलं मला म्हणजे तुझ्या धोरणात कशी पाठ करतो बरोबर, तसं ते काही बुद्धिवादी लोक म्हणले. संप्रदायाने लोक निष्क्रिय बनवले, बिनकामाचे बनवले, बसे बनवले, काही काम धंदा करीत नाही, ठेवले आनंद असं नाही. तो तेवढा एक पाठ केला, पण प्रमाणाचं प्रयत्नाचं महत्व सांगणारे आमचे कित्येक अभंग आहेत. त्यामध्ये 1-2-4 अभंग तुम्हाला सांगून सोपं तुम्हाला कळेल असं. जुन्या काळामध्ये गावात आडं असायचे बाबा, विहिरी असायची. एखाद्या विहिरीची एखादी बाजू अशी काळ्या पाषाणाची असायची, अखंड काळा पाषाण. एकदा 10-11 फुटावरून सुरू झालं, वर 5 फूट काळी, त्याच्यानंतर 5 फूट मांजऱ्याचे म्हणतील ना, आणि त्याच्या खाली काळा पाषाण, असा अखंड काळा पाषाण. भगवान चांगलं की मी ॲडजस्ट करायला बरं, मी स्वतःला ॲडजस्ट करून बोलायला. मला गोंगाट होतं बघ, गोंगाट बंद कर, चांगलं कर, जसं करता येते तसं. माईक माझ्यानुसार ॲडजस्ट झाला पाहिजे, मी त्याच्यानुसार ॲडजस्ट व्हायला लागलो. आता आमचा ह्याचा लय संबंध आहे ना मला, आम्हाला 2 गोष्टीचा लय संबंध आहे. माईकडनं आलं, कधी कधी कीर्तन नसल्यावर झोप येत नाही महाराज, बायकोला म्हणतोय नारळ दे, मग तरी लागली तर लागली. रोज नारळाला हात लावायची सवय झाली. याचा तर आमचा रोज संबंध आहे. हा बरं, गोंगाट होतोय, त्या बॉक्स मधला थोडा कमी ठेव आणि या मॉनिटर मधला थोडा वाढ.
पाषाण असायचं आणि त्या काळ्या पाषाणामध्ये एखादं वडाचं पिंपळाचं झाड उगवलेलं असायचं. बघितलंय का आपण सगळे? आता मला सांगा, दगड टणक टणक आहे का वडाची पिंपळाची मुळी टणक आहे? टणक दगड आहे, पण तसल्या टणक दगडाला आरपार भेदून जाण्याची ताकद त्या मुळीमध्ये आली, प्रयत्नाच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर. ओले मुळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासाची चांग असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुला. सातत्यानं जर प्रयत्न केले, एकच गोष्ट वारंवार केली, तर ती गोष्ट तुम्हाला साध्य झाल्याशिवाय राहत नाही. हे दोघं इतकं सुंदर वाजवत आहेत. ज्या दिवशी हे मृदंग शिकायला गुरुकडे गेले, पहिल्या दिवशी एक बोल घेऊन आले आणि त्याच दिवशी कीर्तनात वाजवायला बसले असतील का? पहिल्या वेळेस यांना असे थप टाकायला शिकले असेल, थप टाकताना बोट असे पांगत असतील, मग गुरुजीने एखादा कानफडात दिला असेल, मग हे 3 बोटाला रबर बांधला असेल, हे असं नीट आणि असं व्यवस्थित, मग थाप टाकता टाकता दोन्हीकडून मारायला लावला असेल, मग त्याचा झाला धा. पुन्हा एक डाव्या हाताने हाणायला लावला असेल, त्याचा झाला गी. पुन्हा हे 3 बोट आपटायला लावले असतील, त्याचा झाला न. आणि पुन्हा दोन्ही हातानेच, पण ते वर नाही, असा खाली पूर्ण हात घेऊन असत ताप दागिनं ताप, असं टप्प्या टप्प्यामध्ये दागिना ता होता होता गिरीता गिरीता, त्याचे पोटा. विठाला विठालामध्ये काय वाजवायचं? मग पारंपरिक. आता बरंच काय काय घुसलंय त्याच्यामध्ये, पण पारंपरिकचं जे वजन आहे ते कशातच नाही. मग हे सगळं करत करत आता हे थोडं आले. आता याला चौताल वाजवायला हवा, एक ताल वाजवायला हवा, झप ताल वाजवायला हवा, केरवा वाजवायला हवा. कशातच माघार नाही. आता कथेत बसवा, कीर्तनात बसवा, नाही तर महाराजाच्या डोक्यावर बसवा. आता आमच्यासारख्या महाराजांना रोज हे बोटावर नाचवायले का? यांच्या बोटावर नाचायले महाराज. हे उगाच होत आहे का? प्रॅक्टिस. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. काय आपल्याला आरडायची सवय लागली, कैसं आपल्याला क्रायची सवय लागली. आमचे सर म्हणते क्राय करू नका, ट्राय करा. ट्राय अगेन बट क्राय अगेन. क्राय म्हणजे ओरडणे, ओरडायचं नाही, ट्राय करत राहायचं. पहिल्या दिवशी पाण्यात पडल्यावर पोहता येत नाही, पण कालांतरानं सारखं सारखं उडी टाकल्यास पोहता आल्याशिवाय. हे गोड वाक्य सांगू का? कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही. कोणतीही गोष्ट एका दिवसात होत नाही, पण प्रयत्न करत राहिल्यास एक दिवस झाल्याशिवाय राहत नाही. एका दिवसात होत नाही, पण प्रयत्नानं एक दिवस
झाल्याशिवाय राहत नाही. विठाला माऊलींच्या ओव्या सांगतो प्रयत्नाच्या. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाक ब्रह्म ठोकळे अभ्यासे केले. अभ्यासाचे बळे एकांती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले. सोपं विचारतो मला बसलेले माणसं पटकन सांगा, माणसात ताकद जास्त का वाघात ताकद जास्त? तुम्ही माणसात म्हणाच सोडतो तुम्हाला. ताकद कोणाची जास्त आहे? वाघाची. बघा तुम्ही, वाघाची ताकद जास्त आहे, पण सर्कसीमध्ये त्याच वाघाला माणूस बोटाच्या तालावर खेळवतो का? एवढ्या एवढ्या रिंगमधून नुसती रिंग नाही, जाळ लावलेली रिंग, आणि त्याच्यातून वाघाला उडी लावायला टाकायला लावते. कोण? माणूस. मांजरासारखं बसते का नाही? कोण? वाघ. कोणा पुढं? माणसा पुढं. कशाच्या जोरावर? अभ्यास, प्रयत्न. हत्ती हत्ती 200 माणसाला झेपणार नाही हत्ती, पण तसला हत्ती एवढ्या एवढ्या स्टुलावर 3 पाय आधार करून एका पायावर बसतो. त्याला कोण बसवते? कसं? माणूस. प्रयत्न असेल तर वाघ, सिंह, हत्तीसारखे जनावर तुमच्या ताब्यात येतील. साप गळ्यात घालून फिरता येईल. दारुडी लोक नाही फिरत का? अभ्यास असेल तर समुद्र पोहून जाता येईल. तसं ह्या 3 गोष्टी अशक्य सांगितल्या एकनाथ महाराजांनी, पण त्या अशक्य गोष्टीही शक्य होतील. चंद्रामृत सुखे सेवक असता जाता रवी बाया हेळा सागर तरळे. चंद्राचा अमृत पिता येत नाही, पण प्रयत्न करणारी माणसं पिऊन दाखवतील. मावळणाऱ्या सूर्याला धरता येत नाही, पण मारुती सारखं पराक्रमी गिराईक आलं तर अख्ख्या सूर्याला गिळून टाकल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न. समुद्र पोहून जाता येत नाही, पण सावरकरांसारखा वीर असेल तर खाली पोहून जाईल. आणि आताचे जलतरणपटू 1000 मीटर, 2000 मीटर, 4000 मीटर म्हणजे 4 किलोमीटर, 4 किलोमीटरचं पात्र. वरून पोहणारे लेकर वेगळे, आणि बटरफ्लाय नावाचा एक प्रकार आहे, पाण्याच्या आतून पोहणारे वेगळे. प्रयत्न केला तर समुद्रात उलगडून जाता येईल. प्रयत्न केला तर आकाशात 50, 100, 500 माणसं घेऊन उड्डाण भरता येईल. याला म्हणायचा अभ्यासाचं बळ. माऊलींनी म्हटले विषकी आहारी पडे. तुम्ही प्रयत्न केला तर विष तुम्हाला पचवता येईल. रोज रोज थोडं थोडं जर घेतलं तर जमते. बघा उद्यापासून सुरुवातीला आपल्याला 2 थेंब घ्यायचं, पुन्हा 4 थेंब, पुन्हा 8 थेंब, पुन्हा चमचा. चमचा जमला की 2 टोपणं, आणि मग बाटल्याच्या बाटल्या. घेत नाहीत का माणसं विष? विरोध जाऊ द्या, गांभीर्यानं आहे. सिगरेट ओढणारे माणसं काय घेतात? विषच आहे. त्याच्या पाकिटावर लिहिलंय सिगारेट स्मोकिंग इज इंजरियस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, तरी ओढतात का नाही माणसं? तंबाखूचं पाकिट बघितलं का? पुडी. त्या पुडीवर कसलं गदर चित्र आलंय मला, कोण पाटील? हे चित्र बघितलं तर उलटी येते. कर्करोग होतो तंबाखूनं असं स्पष्ट सांगितलंय, तरी बंद केली का लोकांनी? घरी खातील नवं नाही, कीर्तनात खायले. माग कशाला बसतात लोक? खाता येऊन म्हणून तर बसतील. बसलेल्याचा सोडा. तशी नाही खाल्ली आमची. 2 तास कळू देत नाहीत महाराजाला. तोंडात 2 प्रमाण म्हणताय तरी महाराजाला कळत नाही. किती बहादर असेल बघा. इथं नाही कळू तसं. भजण्याचं सोडा. माझ्याकडे बोलू नका. बरेच खळबळे खायला लागले. कीर्तन संपल्याबरोबर प्रमाण म्हणतात, तुका म्हणे अर्जुना लावा तंबाखूला. हे
गाड्यात नाही बरं, नाही तर हुडकीत बसतात कुठे. महाराज खायला महाराज विषच नाही पचवतात. आता ज्ञानोबारायची ओळी सांगितली मी तुम्हाला, विष की आहारी पडेल. अगदी त्याला तसंच तुकोबारायचं प्रमाण सांगतो. अभ्यासे सेवनी अभ्यास प्रयत्न असेल तर विष पचवता येतं. आणि पूर्वार्धात महिला मंडळीचा प्रश्न दिला जुन्या काळात. दोरी शिरा कापे पडिला कासनी. जुन्या काळातली गोष्ट आहे. आड असायचे ना जुन्या काळात, आणि आडावर पाणी शेंदायला बायका जायच्या. पाणी शेंदायला चाक असायचं काय म्हणतात सारखं म्हणते आपण रहाट म्हणला. सांगतो मला नवीन शब्द मिळाला रहाट सारखं. भागाभागात बदलून असते. परळीला माणसं गेल्यावर जाते इकडं फिरले असले बाबा जीव गेल्यावर मला जीव गेल्या. आमच्याकडे जिवंत माणसं श्वास घेते, इथले मेल्यावर. तसंच करावं, चांगली गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राचा एक विशेष आहे बरं का. माझं मराठी झालं, मी थोडा बारकाईने अभ्यास केला. आपल्या महाराष्ट्रात बोली भाषा खूप बोलल्या जातात. म्हणून तर नामदेवरायांनी म्हटले 56 भाषेचा केला असेल गौरव. 56 याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या भाषा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत वापरल्या. खानदेशी भाषा वेगळी, तिकडे आयरणी चालते. विदर्भात गेलात तर थोडी वेगळी, तिकडे हेल आहे थोडा भाषेत. काय रे भाऊ त्याच्या नादाला काय रे लागते, लय डेंजर भाऊ ते. आमच्या परळीकडे या तुम्ही जरा. काय गप्पर बस नगर असले बघा. इकडं नाशिकला जा, इकडं पुढं बरोबर घरी जा. हे नेहमी असते तिकडं नाशिकला. लय माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. नुसते द्राक्षे बागायला पाटलं खिशात बघायचे. पेटेचे पेटे येतात तिकडून पाटलांकडून यायला. फार प्रेम ऐक नाही असं. इडं पुढं चालले, इडं पुढं चालले. ही सिन्नर नाशिक भागात. इकडं नांदेडच्या खालच्या पट्ट्यात गेलं ना तिकडं तर लय गोड भाषा. आपण गेलं किती म्हणणार कधी आल्या महाराज, कुठं चालेल, जेवल्या का म्हणलं खाल्या 15 पोळ्या. बदलून राहतो. तुम्ही रहाट सांगितलं ना, मला 4-5 रहाट असायचे ते साखर. मग बायका 5-25 गोळा व्हायचे. सगळ्याच बायकांना ते रहाट मिळत नसायचं. मग काही गडबडीवाल्या बाया ते चाक एक बघत नसायच्या. एका दगडावर दोरी ठेवायची, दोरीमध्ये घागर सोडायची, घागर भरली की दोरीवरून ओढायची. मग तिचं झालं की दुसरीनं बरोबर तिथंच दोरी ठेवायची, तिनं घागर ओढायची. असा दिवसात 5-50 घागरी निघायची. मग ते निघता त्या दगडाला थोडा खड्डा पडायचा. खड्डा पडता पडता दररोज त्याच जागेवर ओढत गेल्यामुळं त्या दोरीनं काचून दगडाला हातभर काचणी पडायची. काचणी तुकोबारायांनी हे सांगितलंय गाथ्यात. दोरी शिरा कापे पडिला काचणी. कशामुळं? रोज एकाच जागेवर घासलं तर दोरीनं दगड कापल्या जातो. प्रयत्न आणि सातत्य असेल तर दोरी दगडाला कापू शकते. हा प्रयत्नवाद आमच्या संतांनी सांगितला आहे.
मानायचं. सगळे प्रयत्न झाले आणि तरीही यश पदरात नाही पडलं, तिथं मानायचं नशीब. नाहीतरी जुने माणसं म्हणते तू सगळं खटाटोप केला, बेजार झाले, प्रयत्न केले, सगळं झाल्यावर वैतागून म्हणते जाऊ द्या महाराज, आपल्या नशिबात नव्हतं. खरंच आहे. आता मला सांगा, निवडणूक लोकसभा विधानसभा 15 उमेदवार उभे राहतात का नाही? 15चे 15 निवडून येतात का? आमदार एकच होणार आहे, 14 जणांना पराभव होणार आहे. मला सांगा, 14 जणांनी प्रयत्न केला नाही का निवडून येण्यासाठी? लोकांचा प्रयत्न केला. लोक म्हणते निवडून आलेलं चॅप्टर होतं, पडलेले काय येडे होते होय? येड्याला तिकीट देईल का कोणी? पडलेलेही चॅप्टरच होते, निवडून आलेलंही चॅप्टरच होते. लोक म्हणते निवडून आलेलं पैसा नाही वाटलं आणि ह्या पडलेले काय गोळा करत ह्यांनी वाटलं असं. निवडून आलेलं ढाबेच बुक केलं होते, पडलेल्याने केले होते. सगळ्यांनी टोकाचा प्रयत्न केला, पाकिटं पाठवले, बाटल्या पाठवल्या, ढाबे बुक केले, सगळं सगळ्यांनी केलं. पण गुलाल एकालाच लागला. प्रयत्न सगळ्यांचे होतात, ज्याला गुलाल लागतो त्याला नशीबवान म्हणायचं. सगळे प्रयत्न करून जर यश पदरात नाही पडलं तर तिथं हात जोडून म्हणायचं भोगणे ते यश पदरात नाही पडलं, दोष कपाळाला ते फळ ललाटीचे लिहिले, ते न मोडेगा काही केले. कपाळावर लिहिलं भोग तो न घडे संचला वाचून. मी अभ्यास केलाय गुरुजी, 2-3 वर्ष अभ्यास केलाय मी ह्या गोष्टीचा. तुमचे कपाळ बघितले तरी मला तुमचं भविष्य कळते. सांगत नाही कळतंय. हे टोपी जरा पुढे आली दादाची, नाही तर लगेच सांगितलं असतं. मागवी घेऊ नका, सांगायचं नाही आपल्याला. ढोबळ सांगतो, सगळ्यांना लागू होणार. जनरल ज्याच्या कपाळाला 5 पेक्षा जास्त आठ्या पडतात तो माणूस 90 वर्षाचा होईपर्यंत जगतो. ज्याला 5च आठ्या पडतात तो 80 पर्यंत जगतो. 4 आठ्यावाला 70 पर्यंत, 3 आठ्यावाला 65 पर्यंत, 2 आठ्यावाला 60 पर्यंत, 1 आठीवाला 55 पर्यंत. ज्याला आठीच पडत नाही त्याने शुगर बीपीच्या गोळ्या बंद करू नका. टायमाच्या टायमाला गोळ्या घ्यायचा, दर महिन्याला डॉक्टरकडे तपासणी करत जा. आणि रस्त्याने चालू लागला तर फुटपाथच्या कडनी चलत जा. उसाचं ट्रॅक्टर दिसल्यावर तर लांब जात जा, नाही तर कार्यक्रमच आहे आपला. हे आहे ते आहे, याच्यात पण काय घडले याला हस्तसामुद्रिक म्हणतात. 3 वर्ष गुरुच्या समोर बसून शिवसर्वोदय नावाचा ग्रंथ त्याचं अध्ययन केलं. चंद्रनाडी, सूर्यनाडी, चंद्रसोर, सूर्यसोर, कुठल्या कामाला कुठल्या वेळेला घरातून बाहेर पडलं पाहिजे, बाहेर पडताना कोणता पाऊल बाहेर टाकला पाहिजे, हे बाहेर काय आहेत ना. हे भाडळी म्हणजे काय आहे तुमचं, हे सगळं गणित आहे त्याच्यात. आणि आपण बघत नाही, आपले ग्रंथ फार महान. शिवसर्वोदय नावाचा ग्रंथ मी 3 वर्ष
तुडवलं. हस्तसामुद्री उघड ढोबळ सांगतो. पुरुषांचा उजवा हात, बायकांचा डावा हात. मध्यभागीची एक रेषा शेवटपर्यंत जर आली असेल तर त्या माणसाला 100 पर्यंत आयुष्य मिळते. शेवटपर्यंत आली पाहिजे मनगटापर्यंत. दुसरी मधल्या बोटावर ती धनरेषा, ज्याची मधल्या बोटावर स्पष्ट गेली पैसा. बघून घ्या, हे लय महत्वाचं. आपण बघितलंही पाहिजे, पैशाचा विषय आहे. मधल्या बोटावर पैशाची रेषा आहे. हे 2 नंबरचं करंगळी शेजार समोर, याला विद्या रेषा म्हणतात. बघा, ही तुम्हाला दिसतही असेल, माझ्या बोटावर स्पष्ट आहे बघा गेलेली विद्या रेषा. मी डबल झालो, PhD झालो. भगवद्गीता 700 श्लोक मी 25 दिवसात पाठ केले. 25. पटायचं काय नाही, आपलं काय नाही, आपल्या नशिबात पाठांतर होतं. आत्ता ही ओळी 2दा वाचली, पाठ होती. अभंग 4 वेळा वाचला, पाठ होतो. श्लोक 5 वेळा वाचला, पाठ होऊन जातो. त्याला एक पाठवून म्हणायचं. लेकरांच्या हात बघावा. ही रेस जर असली ना तर MPSC, UPSC, JEE, NEET बिलकुल बसवा परीक्षेला. नीट बसवा, JEE, CET, MPSC, UPSC पास आउट झाले म्हणून समजा. प्रयत्न त्यांचे आणि साथ नशिबाचे, दोन्ही गोष्टी लागतात. ही विद्या रेषा आहे. असा हात केला तर इकडं एक जाड रेषा दिसली कोणाला तर ज्याला पहिली जाड आहे त्याला पहिला मुलगा असतो, दुसरी जाड असली तर दुसरा मुलगा असतो. आता ही रेषा 50 ओलांडलेली बघायला आपला बाजार उठलाय. आता ही रेषा कुठे बघायची? ज्याचं नुकतंच लग्न झालंय होणार आहे अशा पोरांनी बघायची. आपलं काय, तुम्हाला खात्रीच करायची असली तर बघावं किंवा महाराज खरं बोलायला. एक जण बारीक बारीक 6 येतो म्हणलं, खरं गार जावं मिळणार आहे 6, टेन्शन घेऊ. आता शेवटचं महिलांसाठी नाही, पुरुषांचं. असा हात केल्यावर इथं एक घडी पडते. ज्याला एकच घडी पडते त्याला एकच बायको असते. जास्ती घड्यावाल्याचं त्याचं त्यानं बघून. हे शेवटचा विनोद होता बरं, सिरियसली घेऊ नका, नाही तर बाया घरी गेल्या गेल्या नवऱ्याला म्हणतील हात करा बरं असा. शेवटचा विनोद होता, बाकी सगळं खरं होतं. फळ देत असे संचित. आता जोड लावायची. प्रयत्न अधिक प्रारब्ध बरोबर यश. आता ह्याला कोणी सांगतो, पुराव्याशिवाय बोलणार नाही. भाग्याचे मी भडसे, उद्यमाचे मी मिसे, संपत्ती जात आपैसे घर रे. तुमचं अनुकूल भाग्य आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न आपोआप यश तुमच्या पगारात पडतं. पुन्हा 2 गोष्टी ऐका. ज्याचे प्रयत्न चांगले असतात त्याचं नशीब अनुकूल झाल्याशिवाय राहत नाही, आणि ज्याचं नशीब अनुकूल होतं त्याच्याकडून प्रयत्न झाल्याशिवाय राहत. मी सांगत आहे दोन्हीशी. माणसाचं नशीब सांगितलं, मी तुम्हाला दगडाचं सांगतो. तुकोबाराने दगडाचं नशीब सांगितलं. वांगदरी सारखं गाव, विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती जुन्या झाल्या असं लोकांना वाटलं. आता नव्या बनवून असं लोकांनी मनात आणलं. गाडी भरून पंढरपूरला लोक गेले, मूर्तिकाराकडे गेले. त्याला म्हणले बाबा विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या पाहिजे. तो म्हणला एवढे दगड पडले, त्यातल्या कोणत्या दगडाच्या पाहिजे सांगा. एक भला मोठा दगड दिसला, 1 फूट रुंदीचा आणि 10 फूट लांबीचा. दगड आवडला, म्हणजे हा दगड आम्हाला आवडला.
फुटाचा. ठीक आहे म्हणले, हे 20,000 नगदी घ्या. तुमची कारागिरी मूर्ती बनवण्याचं काय तुमचं? म्हणले 20,000 रुपये त्याचे लागतील. हे 5,000 ॲडव्हान्स ठेवा. मूर्त्या बनल्या की आमच्या व्हॉट्सअपला फोटो पाठवा. आम्हाला आवडल्या नाही तर आम्ही येतो, नाही आवडल्या तर सुधारणा सांगतो. आमच्या मनासारख्या झाल्या किंवा आम्ही गाड्या भरून येतो आणि मूर्त्या घेऊन जातो. ठरलं. गावाकडे आले, महिनाभरात त्या मूर्तिकारांना मूर्त्या बनवल्या. एवढ्या गोड आणि एवढ्या सुंदर बनवल्या. व्हॉट्सअपला फोटो आले, गावाच्या ग्रुपवर फोटो फिरले, सगळ्या गावाला मूर्त्या आवडल्या. 2 गाड्या भरून लोक मूर्ती आणायला गेले. एका गाडीमध्ये 35च्या आतले पोर तरुण मंडळ आणि दुसऱ्या गाडीमध्ये 60च्या वरचे ज्येष्ठ नागरिक, आपल्या भाषेत म्हातारी माणसं. 2 गाड्या गेल्या, त्यानं मूर्त्या दाखवल्या, मूर्त्या आवडल्या, उरलेले 15,000 दिले. मूर्त्याच एवढ्या झाल्या होत्या, बक्षीस म्हणून 1,000 रुपये अजून दिले. ठेवा म्हणले आता मूर्त्या गाडीत ठेवा म्हणल्या. बरोबर एक म्हातारा आला, म्हणला थांबा, गाडीत ठेवा म्हणजे काय मोजमाप करावं लागेल का नाही? टेप घेऊन गेलो होतं खिशातच. ते मूर्तीला टेप लावला. विठ्ठल होता 4 फुटाचा, रोकमाई होती 4.25 फुटाची, एकूण झालं 7.25 फूट. म्हातार म्हणलं तोडफोडीत आणखी 1.25 फूट गेलं, सगळं झालं 8 फूट. 2 फुटाचा दगड कुठे? पोर म्हणले तुला काय डोकं आपटून घ्यायचंय का? ह्याच्यामुळे ह्याला आणू नका म्हणत होतो म्हणून. ह्याच्यावर डोकं आपटून घेणार आहेस का दगड डोक्यात घालून घेणार आहेस? म्हातार म्हणला बाहेर कारभार करायचा तर चोख करायचा, कारभार करायचा तर चोख करायचा. 2,000 रुपये फुटाला दगड घेतलाय. 2 फुटाचे 4,000 होतात. आणि आमच्या काम करणाऱ्या मावल्या 500-500ची पावती देतात. 8 मावल्यांची पावती व्हावं लागलं तेव्हा 4,000 होते. काय फुकट आले का म्हणून? आणि हो का काय सत्याचा कारभार इतका चोख राहिला पाहिजे. चहा बदलचा प्यायचा आणि कारभार गावचा करायचा, हिशोब नाही द्यायचा. तुकाराम शास्त्रीला पत्रिका द्यायला गेल्यावर जाताना जेवलो, त्याचं बिल 1200. अरे वा साप. येताना चहा पाणी केलं, त्याचं बिल 1300. असला कारभार करायचा तर कारभारात पडायचं नाही. पदरचं खर्च करून कारभार करायचा. म्हणलं आपण कारभार गाडीत डिझेल आपण पदरचं टाकले 4,000 बुडवायचे का म्हणून? पोर म्हणले वा म्हातारा ऐकणार, उचला दगड घाला डोक्यात नाही गाडी त्याच्या सीट खाली ठेवा. म्हातारा म्हणलं काय अडचण नाही, मला काय डोक्यावर द्यायचा का? दगड सीट खाली ठेवला, गाडी गावात आली. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा, 3 दिवस कार्यक्रम. पहिल्या दिवशी कार्यक्रम सुरू झाला, त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत फरशीचं काम चालू होतं. त्या फरशा बसविता म्हणजे देवळात प्रवेश करायची जी चौकट आहे, त्या चौकटीजवळ एक फरशी बसवायची राहिली आणि दगड संपले. ते फरशीचे बरोबर 2 फुटाचा खड्डा राहिला. याला जाणार त्या खड्ड्यात पाय अडकू लागलं, ठ्यास काढू लागलं, पडू लागलं. एक जण म्हणजे त्या मिस्त्रीचे पैसे द्यायला नाही पाहिजे होते, हे असं करतो. ते मिस्त्री आलंय बाबा, मला दोष द्यायचा नाही म्हणला, तुमच्या फरशा संपल्या, आता 2 फुटाची फरशी आणून द्या, लगेच फिट करून देतो. तेवढ्यात ते म्हातारा आलं, काळजी करू नको म्हणला, पंढरपूरहून दगड आणलाय 2 फूट. आणि मग पोरं म्हणले बरं झालं म्हाताऱ्याला नेलं होतं. गाडीतला तो दगड आणला, बरोबर त्या 2 फुटाच्या जागेवर खड्डा केला, व्यवस्थित तो बसवला, सिमेंट वाळून पॅक करून टाकला. अर्ध्या तासात सेटिंग झाली. मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कोणी हेच कळलं नाही, सोहळा सुंदर पार पडला. आता ऐका, मुळात दगड किती होता? 1. तुकडे किती झाले? 3. 2 तुकडे विठ्ठल रखुमाईच्या रूपात सिंहासनावर बसले आणि 1 तुकडा फरशीच्या रूपामध्ये चौकटीजवळ बसवला. आता कार्यक्रम संपला. दुसऱ्या दिवशीपासून गाव दर्शनाला मंदिरात जाऊ लागलं. आता मजा कशी आहे? जाताना 3 तुकड्यापैकी एका तुकड्याच्या डोक्यावर पाय द्यायचा आहे आणि 2 तुकड्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. याला दगडाच्या तुकड्याचं नशीब म्हणतात. पूजा
युगावरी पाय ठेवी, पाय ठेवी, तुझ्या युगावरी पाय ठेवी, पाय देव पाषाण पायरी, पूजा एका वरी पाय ठेवी, एकाच्या पायावर डोक आणि दुसऱ्याच्या डोक्यावर पाय, तुकड्या तुकड्याचं नशीब आहे बुवा, लाकडाचं नशीब आहे. हे लाकूड आलं 2 फुटाचं, 1.5-2 फुटाचं लाकूड आहे, त्याला आपण कोरलं, एका बाजूनं 6 इंचाचं तोंड केलं, दुसऱ्या बाजूनं 9 इंचाचं तोंड केलं, 9 इंचाकडून धूमपान बसवलं, 6 इंचाकडून पुडी बसवली, त्याला शाई भरली, वालीनं पॅक केलं, गट्टे लावले, हातोडीनं असं नाजूक खाल्लं. काय नाद म्हणतो महाराज. अरे ब्रह्मरस प्राप्तीचं साधन झालं ते. लावणी मृदंग, आणि बाबांचं वाक्य आज मला भजनी मंडळ एक नंबर मिळालं, एक नंबर माणसं आणले सगळे, वादकही गायकही असे भजने असतात. केदारी बाबा नेहमी म्हणायचे, ज्याचे भजने चांगले त्याचे कीर्तन चांगलं.
ज्याच्या पंक्ती चांगल्या त्याची दिंडी चांगली, ज्याचे बैल चांगले त्याची शेती चांगली, ज्याचे लेकरं चांगले त्याचा संसार चांगला. तसं आमचे भजनी चांगले मिळाले, आता कीर्तन चांगलं होणार आहे. मदंग झालं, कीर्तन रंगू लागलं. मग ज्या झाडावरून हे लाकूड आलंय 2 लाकडं, त्या झाडावर एवढंच लाकूड होतं का? मग उरलेले तुकडे कुठे आहेत सांगू का? कुठे काही तुकडे सुलवनात गेले, बुंदी गाड्या वर्णाला फोडणी त्याच्यावरच आहे. ज्या तुकड्यांचं त्यातले त्यात, हे तर 1 नंबरचं नशीब घेऊन आलेला तुकडा येत आहे. ह्याच्या खालोखाल नशीब घेऊन आलेले तुकडे सप्त्याची बुंदी काढायला सोडवणार. आणि एकदमच बाद नशीब ज्या तुकड्याचे ते शेडमध्ये गेले. शेड कळलं का? शेड. आणि नशिबाला मडेले असे यायले, एकही वारकऱ्याचं नाही, नुसत्या दारुड्याचे लाकडाच्या तुकड्याचं नशीब. जाऊ द्या, मला पारमार्थिक साधनाचं नशीब सांगायचं. आपली भक्ती सगळेच करतात, पण त्या भक्तीचा भाग्योदय झाला पाहिजे. माऊली बोलले त्याने, हा सकळू जगडंबरू निकडू श्रद्धेचा केवळू पोतला असे. एका मनुष्याला सकळ स्वभावता भजनशी. भक्ती सगळ्यांच्या जीवनात आहे, पण भाग्योदय सगळ्यांच्या भक्तीचा झालेला. आस्थेच्या महापुरी रेगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलगिरी विपाईला निघे. मनुष्यानाम सहस्रेषु भक्षितो कठेन स्वळावरील पोळी विरळा तो बळी निवडे शुभ. आपल्या भक्तीचा भाग्योदय का नाही झाला? हे आपले घोटाळे सांग. कसे घोटाळे? महिला मंडळ कीर्तन आलं बघा तुमच्याकडे. प्रत्येक सणाला तुम्ही पूर्णाच्या पोळ्या बनवता की? बनवता. बनवल्यानंतर गावातल्या सगळ्या देवांना 1 मोठी पुरणपोळी पाठवता, बरोबर? आपला इथं घोटाळा आहे. मी म्हणतो, तुम्ही जर मोठी पोळी मारुतीला पाठवली तर आमच्या मारुतीचं काय पोट दुखणार आहे का? नाही. त्या छोट्या छोट्या पोळ्याला काय म्हणतो? निवद. बर, त्या निवदाचा पुन्हा वनवास आहे का? महिला मंडळ प्रत्येक नैवेद्यावर तुम्ही 1 भाजा ठेवतात ना, अख्खा. मला माहित आहे. टुकरून तेरा निवदाला 1च भाजा पुरत आहे. असला नैवेद्य घेऊन माशानी माणसं नाही, त्यासले लेकर हाफ चटी हाफ तिकीट. वरून आई म्हणते, बाळ्या जाय देवाला निवड दाखवून ये. देव म्हणते, बाळ्या तू दाखव, मी बघतो कुत्र नेते. भाग्योदय न होण्याचं कारण महिलांचं जाऊ द्या, पुरुषांचं सांगतो. मारुतीला नारळ फोडायची पद्धत आहे का आपली? आहे. नारळ फोडल्यावर सारं नारळ मारुतीला ठेवायचं आणि रिकाम्या हाताने घरी जायचं, बरोबर आहे की? लोक म्हणतील, महाराज येडे झालाय का? 25 रुपयाला नारळ आहे, एवढा तुकडा मारुतीला, बाकीचं नास्क निघाल्यावर बघा आपलं किती डोकं. बुद्धिमत्ता वरिष्ठ बुवा, आणि त्या बुवाला तुम्ही कुठलं नारळ देताय? नास्क. वरून म्हणताय काय मारुतीला? त्यानं काय गांजा आवडलाय का? तुमचे नास्के नारळ काय? आपल्या भक्तीचा घोटाळा इथे. आपण देवाला समजून घेतलेलं नाही. आपण भक्ती करतोय आपल्या मनाची, भक्ती करायची त्याच्या आवडीची.
भरपूर देऊ, एक पोळी नाही 10 देऊ, पण त्याला खाल्ल्या पाहिजे. कोण म्हणतो तो खात नाही? तुम्ही त्या भावनेनं त्याला देत नाही. तुम्ही शबरी व्हा, तुमची पोरं खाईल. तुम्ही सुदामा व्हा, तुमचे पोहे खाईल. तुम्ही द्रौपदी व्हा, तुमचं भाजीपान मागायला येईल. आपण त्या वंशीला जात नाही म्हणून तो खात नाही. कोण म्हणतं खात नाही, आपण खाऊ घालत नाही. कोण म्हणतं येत नाही, आपण नीट बोलवत नाही. कोण म्हणतं नाचत नाही, आपण गवळणी घेऊन त्याची भक्ती करत नाही. कोण म्हणतं तो झोपत नाही, आपल्याला यशोदेसारखं गोड गाणं म्हणून त्याला झोपवता येत नाही. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभ. कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, प्रहलाद की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी. तुम्हाला त्याच्याकडून काम करून घेता आले पाहिजे. काय महिला मंडळ परत तुमच्याकडे येतो. जात माहिती आहे का तुम्हाला? जात्यावर 24 जणी बसत्या करायला, बरोबर आहे? हो म्हणू नका. 24 बसल्यावर घोटाळा होईल. दोघीच असतात. तुम्ही फक्त जनाबाई होऊन त्याला हात मारा. तो समोरून विठाबाई म्हणून जात्यावर नाही बसला तर आपल्याला विचार. फक्त आपण उंची जनाबाईची गाठावी लागते. बघू ती उंची येईल तेव्हा येईल. सध्या त्याला बोलवण्याचा प्रयत्न करू. आपण पुढं म्हणून उभे, महिला मंडळ मागं म्हणलं. जाता म्हणता येईल की तुम्हाला? पुरुष मंडळीला जमत नाही म्हणून पण नका. तुम्ही जात्यावर बसता, तुमच्या वापरला तुला घेऊन जाता. तुमचं काम नाही ते त्यांना देऊ. आपण पुढं आई साहेब मारा. हसले श्रोते म्हणल्यावर मी केलं नाही. एक भागवत लय दिवस झाले त्याला, 10 वर्ष 12 वर्ष होऊन गेली. याला करावं लागतं याला. एक नंबर. असे श्रोते मिळाल्यावर काय आनंद येईल महाराज भागवताला. बघा बघा नाही बसला बघा करू. तुम्ही जनाबाई महिला मंडळाचं भजण्यापेक्षा हुशारीचं काम आहे बरं. आपला घोटाळा सांगू लय घोटाळा आहे आपला. भजण्याचा घोटाळा काय असतो? पुढच्याच
पुढच्याचं प्रमाण पाठ असू द्या आणि मागच्याचं पाठ नसू द्या. मागचं काही म्हणत नाही, गप्प उभा राहतो. बायाचं तसं नाही, पुढचीचं गाणं पाठ असू द्या, मागचीचं गाणं पाठ नसू द्या. मागची तिच्या आवाजात आवाज मिसळून देतील, मिले सूर मेरा तुम्हाला. जात्यावर करता जाता पुढची म्हणली ना, माझ्या भावाच्या दादाला सोन्याचं कुलूप. मागचीनं बरोबर म्हणली, नरे 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 सगळं. यात अशी माझा आणि एक वारकरी बसली जायला. वारकरी आता सगळा महाराष्ट्र फिरून आलेली, तिनं गाणं सुरू केलं. माझा भाऊ आळंदीला, माझा भाऊ देहूला, माझा भाऊ सासवडाला, माझा भाऊ जेजुरीला, माझा भाऊ मोरगावाला, माझा भाऊ शिंगणापुराला, माझा भाऊ पंढरपुराला, माझा भाऊ अक्कलकोटाला, माझा भाऊ तुळजापुराला. त्या कळला का कसा आलाय? आळंदीतून आलाय तुळजापुरापर्यंत. माझा भाऊ परळी वैद्यनाथाला, माझा भाऊ अंगणानाथाला, माझा भाऊ नरसिंह नामदेवाला, माझा भाऊ शेगावाला. आळंदीतून सुटली बाई ते शेगावलाच गेली. मागचीचं एवढं कुठं पाठ मारा, सर्वसामान्य कुटुंबाची बाई. मागचीचे गाव पाठ नव्हते, पण तिचं गाव अंधारी होतं. बाईला खुशाल होणार. बाईनं बरोबर स्वर पकडला आणि एका दमात सुरू केलं. जिथं जिथं तुझा भाऊ, तिथं तिथं माझा भाऊ. रात्रभर सुरू केलं. तुझा भाऊ जिथं जाणार आहे तिथं माझा येणार आहे. तुझा प्रयागाला जरी गेला कुंभात आंघोळ करायला तर माझा मागच आहे. तुझा गाडी घेऊन जाईल, माझा रेल्वे नाही येईल पण येईलच म्हणजे. जनाबाईचं देवाचं असं होत होतं. जनाई पुढे म्हणायच्या, पांडुरंगाचा पिता रखुमाई आमची माता. आणि देवानं मागं तसंच म्हणायचं, पांडुरंगाचा पिता रखुमाई आमची. जात घ्या डोक्यात घालू नका. रखुमाई त्याची कोण आहे? बायको. आणि देव काय म्हणतोय? रखुमाई आमची माता. देवाला स्वतःचा विसर पडला पाहिजे, देवाला त्याच्या बायकोचा विसर पडला पाहिजे. इतकं त्याला तुम्ही बेभान करून टाकलं पाहिजे, तुमच्या भक्तीचा भाग्योदय. प्रपंच करा, परमार्थ करा, दोन्ही कसा करायचा सांगतो तुम्हाला. प्रपंच एवढा सुंदर करायचा की घरच्या माणसांसकट आपल्या नातेवाईकांना आपलं वेळ लागलं पाहिजे. परमार्थ असा करायचा की जगाचा बाप आपल्यासाठी वेळा झाला पाहिजे. आपलं दोन्हीकडे जरा अवघडच आहे. अरे आपण 4 दिवस घर सोडलं नको. लेकरांना, बायकोला, आई वडिलांना, बहीण भावाला, घरच्या माणसांना अन्न गोड लागलं नाही पाहिजे. चेहरे उतरले पाहिजे त्यांचे, बाकीच्याच जाऊ द्या. किमान लेकरं बायकोला तरी आपण घर सोडल्यावर करमलं नाही पाहिजे. तो काही का असं आपल्याला घरचे वाट बघू नये, ही पिढा कधी निघती घरामध्ये. बऱ्याच मावल्यांच्या आमच्याकडे गाराने आहेत. मावले म्हणतात, महाराज कुठं 8 दिवस सप्ताहिकता असला तर ही बला घेऊन झालं, 8 दिवस घर निवांत होईल. खरं लागलं आहे. अरे वजन कमी झाले पाहिजे बायकाचे, आपण घर सोडलं. आपलं तर उलट पाहिजे, आपण 8 दिवस गेलो की 2 किलो बायको वाढायला पाहिजे. घरचे वेगळे व्हावेत असा संसार आणि देव पालन व्हावा असा करा. आमच्या संतांनी असा केला, तिथं भाग्योदय झाला. जनाबाई सांगायचे 2 मिनिटं मला काय म्हणून काय शब्द, एक एक शब्द जीवावरून टाकावे असे केले. मला महिला मंडळाचं भजन आवडलं की अभंग पण मला तुमच्याकडूनच घ्यायचा आहे. मी एक कडवं पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणणार. मला काय जनाबाईंनी एका अभंगात देवाला कुठं आणून ठेवले बघा. प्रसिद्ध अभंग आहे, मागं तुम्ही म्हणायचा. धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला Hey!
हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला कोणला नाही मला फटके बी दिले हो. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का फुलती आला. देव म्हणले जणी यार काही जामीन बिमीन देणारेस का मला. जनाई म्हणली देशातला भारीतला भारी वकील जरी तुझ्या बाजूने लढायला आला तरी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुला जामीन देणार. जणी म्हणेला विठ्ठला जीवेन सोडली रे तुला. हो धरीला धरीला त्याला भक्तीचा भाग घेऊ दे म्हणायचं. नाम याची जणी कोण तिचा भाव जेली पंढरीला. गौऱ्या माहिती ना गौऱ्या झाडाला लागत शनाचे गोळे करायचे बाकीसारखे थापायचे वाळवायचे त्याला म्हणायचं गौऱ्या. आता गौरीची धाकटी बहीण माहिती आहे का. शेणी 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 नाही शेणी. काकडीच्या मोठ्या बहिणीला शेणी म्हणतात आणि गौरीच्या धाकट्या बहिणीला शेणी म्हणतात. रानशेण्या यांनी शेण गोळा केलं गोळे करून थापून बनवल्या त्या झाल्या गौऱ्या. जनावर रानात चरायला गेले तिकडं कोणीच गेलं नाही जनावरांनी शेण टाकलं ते तसंच वाळून गेलं त्याच्या तयार झाल्या त्याला म्हणायचं रानशेण्या. माझं मराठी आहे बुवा बारीक सारीक अभ्यास करेल. ऐका आमच्या जनाबाईने टोपलं घेऊन शेण्या गोळा करायला जावं आणि दुसरं टोपलं घेऊन ह्या काळ्याला तिच्या मागे उभा राहावं. हे बदलचं नाही सर प्रमाण. नाम याची जणी सगळे वेची शेणी धर्माघरी पाणी जनाबाईसाठी शेण्या गोळा करायला गेला हो. शेण्या गोळा करायला इतका देव थांबावून आणि भारावून टाकला याला भक्तीचा भाग्योदय म्हणायचं. विठाला तुम्ही त्याला आवाज द्यावा त्याला तुमच्यासाठी उभा राहावा. अगे सर शिवडी तुमच्या भक्तीचा भाग्योदय आहे. नाम प्रल्हाद
बाबांसाठी साक्षीदार म्हणून उभा राहणं फार नावाची गोष्ट नाही. निसर्गानं तुमच्या बाजूने साक्षीदार म्हणून उभं राहिलं पाहिजे. निसर्ग बाबांच्या चारित्र्यावर आक्षेप घेतलेल्या अंतरुणात सोळी बांगडी टाकली. मोर्चा घेऊन लोक लाट्या काट्या घेऊन बाबांवर धावून आले. बाबांनी सांगितले ज्यानं सोळी बांगडी टाकली त्याला माहीत आहे. मला तर काय माहीत नाही. मी रात्री उशिरा आलो, उशिरा झोपलो. ज्याने हे कारकट कारस्थान केले त्याला चांगलं माहीत असेल. मला बहिर दिशेला जाऊन येऊ द्या, मग चर्चा करू. लोक म्हणले वारे वा, गेला तेवढून पळून. म्हणजे बाबा म्हणले 100 पोरांचं कडं करा, या पखाळ लोहाच्या शेजारी आवळ्यामध्ये जाऊन येतो. बाबा त्या आवळ्यात गेले. पखाळ लोहाचे शिरूर तालुक्यात खंबाली नावाचं गाव आहे. नंतर 96ला मला वाटतं 96-97ला नारळी सप्ताह झाला. भीमशी बाबांनी खंबेरीला पाण्याची अडचण होती. मुंडे साहेबांनी सांगितलं 2 वर्षामध्ये इथं तलाव करून देतो. आणि दिल्या शब्दाला मुंडे साहेब जागले आणि एवढा मोठा तलाव बांधला. आता भर उन्हाळ्यात जा, तिथं पाण्याची कमतरता नाही. बाबांसाठी साहेबांनी करून दिलं. ती पकाळ डोहाच्या तिथं बाबा गेले, डोळ्याला धारा लागली. देवा 38 वर्ष ह्या गडाची सेवा केली. 38 वर्ष ह्या लोकांमध्ये वापरलो. आणि आज अरे ज्या वयामध्ये आक्षेप घ्यायचा त्या वयात कोणी आक्षेप घेतला नाही. आणि आक्षेप घ्यायचं वय संपून गेलं तेव्हा माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला आले. जाऊ दे देवा, तुका म्हणे देवा तू काय करीस कर्मा दुष्कर असल्यामुळे. तुका म्हणे जेव्हा फिरत तेव्हा मंगळ येऊ येतो. टप 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 डोळ्याला धारा लागल्या बाबांची. जाऊ दे देवा, एखादा विशिष्ट अवयव देहावर आहे म्हणूनच आक्षेप घेतला जातोय ना. मला ते अवयवच नको. इतिहासात असा पराक्रम कोणी केला नाही. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत पराक्रम होणार. अलौकिक पराक्रम बाबांनी करून दाखवला. धारदार चिपळे हातात घेऊन स्वतःच्या मतानं स्वतःच्या देहावरचं एक अवयव खेचून काढले. साक्षीला निसर्ग उभा राहतो ते असा राहतो. बाबाच्या देहातून जेवढे रक्ताचे थेंब पडले त्या प्रत्येक थेंबातून एक तुळशीचं रोपटं उगवलं. याला निसर्गानं साक्ष देणं म्हणायचं. तुळशीला परमार्थ जाणं म्हणजे भक्तीचा भाग्य. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जे धावून आले देव दिले आरती भगवान भाग्य. आणि असं भाग्य मिळवण्याकरता संसारामध्ये जन्माला यायचं याचा चिंतनाचा भाग अभंगाच्या
का म्हणे भाग्य यावे भाग्य भाग्य काय देव तुमच्यासाठी भारावून झालं देव तुमच्यासाठी वेडावून झालं देवानं तुम्ही म्हणेल तसं न सांगता काही सर्व असं वागणं त्याला म्हणायचं भाग्य आणि ते भाग्य प्राप्त करून घेण्याकरता संसारी जन्मीचे पोटाची खळगी भरायला कुत्रे मांजरे येतात भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे कुत्र्याला कळतं झोप आल्यावर झोपलं पाहिजे म्हशीला येतं आपण खाऊ पिऊच लागलो झोपूच लागलो तर केलं काय माणसाचा केलं काहीतरी वेगळं करण्यासाठी मिळालेलं असतो हे पहा आमच्या संतांनी कीर्तनही केली तर देव भारावून वेळावून टाकणारीच केली बस कीर्तनाची उंची तुमच्या डोळ्यापुढे आणायची कीर्तन संपवायचं नामदेव कीर्तन
तल्लीन करून ठेवलं. 2 मिनिटं तुम्ही भजन करा. खरं सांगा तुमच्या डोळ्यापुढं काय होतं? वाटायला मशीन घराला बैल शिले पिले का बायको आई सगळ्याचा विसर पडून फक्त डोळ्यापुढं काय होतं? पांडुरंग. 2 मिनिटं भजन केलं तर डोळ्यापुढचा पांडुरंग जात नाही. ज्यांनी 24 तास भजनच करतात त्यांच्या डोळ्यात पांडुरंग जाईल. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी गोविंद असणे गोविंद शैली गोविंद त्या म्हणी पैसलासे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याचे लागी विठोबा. गावकरी बांधवांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. गुरुजन मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. सर्वांप्रती आदराची भावना ठेवून सेवेला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर